अच्छा, एक सीन आहे की जो आम्ही कोणीच नाही पाहिला प्रेक्षक म्हणून, पण तुम्ही सर्वांनी तो अनुभवलाय. ते गाणं ज्याच्यातनं वाद झाला आणि मग लेझिम नृत्याला कात्री लावावी लागली. तर तो सगळा सीन काय होता? जो तुम्ही पाहिलाय, अनुभवलाय? म्हणजे गाणं बुऱ्हाणपूरची लढाई होते. हो. ती लढाई झाल्यानंतर राजे त्यांच्या मावळ्यांबरोबर, त्यांच्या सरदारांबरोबर, सैन्याबरोबर पुन्हा रायगडावर येतात, सुखरूप सगळ्यांना घेऊन. तेव्हा त्यांचं औक्षण केलं जातं. येसूबाई त्यांना ओवाळतात, धाराऊ ओवाळतात सगळेजण आणि एक स्वागत करतात. तिकडची परत जी सगळी जनता आहे, नागरिक स्वागत करतात आणि त्या आनंद उत्सवाचं गाणं आहे, विजय उत्सवाचं गाणं आहे. आणि त्या गाण्यात लेझिम हा आपला पारंपरिक सांस्कृतिक खेळ आहे, तो खेळला जातो आहे. ढोल, ताशे, लेझिम. आणि तिथे महाराज आहेत आणि तिथे एक दोन मावळे येतात आणि अशी लेझिम राजांकडे अशी करतात. महाराज असं आहे, असं होतं त्या गाण्यात. महाराजांकडे अशी लेझिम येते आणि महाराजांकडे एक दोन मावळे येतात आणि आम्ही सगळे असे बाजूला उभे आहोत आणि सगळ्यांकडे अशी लेझिम येते आणि मावळे ते म्हणतात की महाराज, आणि महाराज येसूबाईंकडे बघतात. येसूबाई पण हसून आणि धाराऊ पण, आणि मग महाराजची लेझिम घेऊन एक 3-4 डाव खेळतात. तो आहे लेझिमचा खेळ. आम्ही 4 ते 5 दिवस शूट केलं होतं गाणं. 5 दिवस आम्ही शूट केलं होतं गाणं. आणि मला अजूनही आठवतं आहे, गाण्याच्या पहिल्या दिवशी आमचे नृत्य दिग्दर्शक होते. त्यांना लक्ष्मण सरांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की मुझे सिर्फ लेझिम चाहिए, यहाँ पे कोई भी स्टेप डान्स नाही. मग काही ठिकाणी थोडंसं विकी भाऊ थोडंसं असं झालं, सर एक मिनिट, मुझे महाराज चाहिए, मुझे डान्स में भी शेर चाहिए. म्हणजे लेझिम खेळताना सुद्धा तो आनंदसुद्धा वाघाचा आनंद वाटला पाहिजे. तिथे कुठेही मला हिरोटिक नको आहे. म्हणजे इतकं क्लीन अँड क्लिअर होतं पिक्चर सरांचं की ते दरवेळेला जरा जरी वाटलं नाही लेझिम, इथे कुठेही काही मला डान्स नको आहे, हिरो हिरोईन आणि साईड डान्सरसारखं नको आहे. ही पूर्ण रयत आनंद उत्सव साजरा करते आहे सगळी, आणि हे महाराज आहेत. आणि इतकं सुंदर गाणं, मला असं वाटतं त्यांनी पाहिलं असतं तर आज ते गाणं असतं. आधी जर पाहिलं असतं तर तुम्ही एका छोट्याशा ऐकला, अरे महाराज नाचू कसे शकतात का? आता आपण अनेक वेळेला बघतो ना, अनेक पक्षाचे नेते, तुमचे नेते जेव्हा निवडून येतात तेव्हा त्यांचे कार्यकर्ते जल्लोष करतात, ढोल तसे घेऊन नाचतात. तेव्हा तुम्ही तुमच्या नेत्याला पण बोलून तेही नाचतात ना, थोडंसं हात वर करून आनंदोत्सवात. मग माझे राजे एक 2 डाव खेळले असतील ना,